मार त्याला. काय चाललंय? काय चाललंय महाराज? यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा लगीन होतं थोरलीचं. वय आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज जी राज. महाराज माफी मोरोपंत, द्यावी. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा? आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खत,